केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आता राजीनामा दिलेला आहे आणि राजीनामा होताच संतूर पिंपरी जे अभिजित दिपकांचं मूळ गाव आहे त्या मूळ गावामध्ये कशा पद्धतीनं जल्लोष साजरा करण्यात येतो आपण जर पाहिलं तर ग्रामीण भागातलं जे वाद्य आहे ढोलकी, या ढोलकीच्या तालावरती अभिजितचे चुलते जे आहेत ते डान्स करत आहेत। अगदी छोटी छोटी चिमुकली आहेत आणि तरुण मंडळी देखील आहेत। आता माझ्यासोबत काही गावकरी आहेत, आपण त्यांना विचारूयात, आज तुम्ही या ठिकाणी अक्षरशः डान्स करताय, काय पहिली प्रतिक्रिया आहे? केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिलाय, ज्या सरकारने युवकांवरती लाठीचार्ज केला त्यांना आज झुकावं लागलेलं आहे, सरकार झुकलेलं आहे तुमच्या लेखामुळे। झुकावं लागेल, झुकणारच होतं आणि झुकवणारच होतो, कारण धर्मेंद्र प्रधानने जे काळा बाजार केला होता त्याच्यामुळे त्याला शर्मनाक झुकाव लागणार होतो आणि त्याला आम्ही झुकवलं। साम टीव्ही तुमच्या गावात पहिल्यांदा आलेली होती, पहिली प्रतिक्रिया तुमची होती, आजही साम टीव्ही तुमच्याकडे पोहोचलेली आहे। हो सर, धन्यवाद साम टीव्हीचं, कारण पहिल्या दिवसापासून ते दिल्लीपर्यंत साम टीव्हीनं आम्हाला सहकार्य केलं, त्याच्याबद्दल साम टीव्हीचे आम्ही खूप खूप आभार मानतो आणि धन्यवाद देतो। अभिजित दिपकेंच्या गावातले जेएनजी अर्थात तरुण माझ्या सोबत आहेत, पहिल्यापासून तुम्ही आंदोलनामध्ये सहभागी होतात, आज महाराष्ट्राने दिल्लीला झुकवलंय, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिलाय, काय पहिली प्रतिक्रिया आहे? माझी पहिली प्रतिक्रिया साहेब तुम्हाला धन्यवाद, कारण ज्या दिवशीपासून अभिजित दिपकेचं आंदोलन चालू आहे त्या दिवसापासून साहेब एकही कोणतीही बातमी न काढता छाटता त्यांनी व्यवस्थित लावलेल्या आहेत आणि व्यवस्थित दिलेल्या आहेत आणि अभिजितच्या आंदोलनाला आज खरं भरपूर यश आलेलं आहे आणि खूप आनंद वाटत आहे की धर्मेंद्र प्रधानने राजीनामा दिला आणि जे 22 विद्यार्थी जे वारले वगैरे हे झाले समजा हे झाले त्यांना खरेखूर आज जी श्रद्धांजली आहे ती अभिजितच्या मार्फत आणि सीजीच्या पार्टीच्या मार्फत पोहोचलेली आहे। अभिजित दिपकांसोबत दिल्लीमध्ये दाखल झालेला त्याच्या गावातला सहकारी तरुण माझ्या सोबत आहे, तिथलचं आंदोलन कसं होतं, तुला काय वेदना झाल्या? ज्या ठिकाणी आम्ही होतो अभिजित भाऊ यांच्या टेम्पो जवळच होतं, ते पूर्ण शांतपूर्ण चालू होतं आंदोलन, पण पोलीस हे लाठीचार्ज चालूच होतं त्यांचं, आम्ही खूप पाया जोडत होतो, हात जोडत होतो, तरी पण तार लागलेला आहे मला पळताना तिथं कंपाऊंडचा, तरी बी आम्ही तिथं ठामपणे उभे होतो। भाजपचे सरकारमधले मंत्री राजीनामा देत नाहीत असं एकंदरीत चित्र होतं, मात्र आता राजीनामा झालेला आहे, तुझी पहिली प्रतिक्रिया साम टीव्हीवर घेतली होती, आता राजीनाम्यानंतर काय प्रतिक्रिया आहे? काल जी भाजप सरकार म्हणत होती आमच्या सरकारमध्ये राजीनामे मागत नाही, त्यांना माझं एकच सांगणं, हे देश भारतीय संविधानाने चालतो, त्या भारतीय संविधानाने ज्याचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि तुमच्या माध्यमातून एकच सांगू इच्छितो या सरकारला, झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए। पाहिलं तर अक्षरशः मांडी ठोकलेली आहे आणि अशा पद्धतीनं हे सगळे जे आहेत अभिजितच्या गावातील नागरिक त्याचे काका या ठिकाणी डान्स करत आहेत आणि एकंदरीत केंद्रीय शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्यानंतर देशभर चेंजिंगचा उत्साह सुरू असताना अभिजित दिपकेंच्या हिंगोली जिल्ह्यातील संतूर पिंपरी गावामध्ये देखील मोठा उत्साह पाहायला मिळाला आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।